नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे एकदम हॉटेलच्या पद्धतीची कुरकुरीत अशी कांदा भजी बनवत आहे आणि ती कशी बनवतीये हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर बघा, इथे 2 कांदे घेतलेले आहेत, अगदी पातळ आणि उभे चिरून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 1 ते 1.5 वाटी मी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे। प्रमाण अगदी योग्य आहे। त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत आता आपल्याला। तर यामध्ये प्रथम मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे। त्यानंतर छोटा चमचा हळद घातलेली आहे, अगदी छोटा चमचा आहे। त्यानंतर 1 चमचा इथे जिरे मी हातावर असे चोळून घातलेले आहेत आणि त्यानंतर ओवा सुद्धा मी 1 चमचा घेतलेला आहे आणि तो सुद्धा हातावर असा क्रश करून घातलेला आहे। असं हातावर चोळून घातल्याने छान टेस्ट येते, फ्लेवर छान येतो ओवा जिऱ्याचा। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतले। त्यानंतर हे हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण मसाले आपल्याला बेसन पीठ आणि कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। कांदाही व्यवस्थित असा एक सुट्टा करून घ्यायचा आहे, फोडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, सर्व आता मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक बॅटर भिजवून घ्यायचं आहे। तर बघा, इथे मी असं अगदी थोडं थोडं पाणी घालून घेते, लागेल तसंच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आणि हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर बघा, या पद्धतीने असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे आता पीठ भिजवून घ्यायचे व्यवस्थित। खूप सुंदर आणि कुरकुरीत भजी होतात, नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये सांगा। प्रमाणही अगदी योग्य आहे। तर बघा, इथे आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण ज्या चमच्याने हळद घेतली होती त्या चमच्याने 1 चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे। चमचा अगदी छोटा आहे, तुम्ही मोठ्या चमच्याने घेणार असाल तर पाव चमचा इथे खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ते सोडा पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आणि बघा, इथे मी गॅसवरती तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं। त्यानंतर त्यामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत। इथे कांदा आपण उभा चिरून घेतलेला असल्यामुळे भजी अशी गोल आकारात येत नाही, अगदी अशी वेडीवाकडी आकारामध्ये येतात। खेकड्यासारखा आकार येतो त्याला, खेकडा भजी म्हणतात कुणी त्याला। तर या पद्धतीने सर्व भजी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत आणि तेल अगदी आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि भजी सोडताना आपल्याला गॅस हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे सुरुवातीला। आणि भजी सोडून झाल्यानंतर लगेचच आपल्याला फ्लेम मीडियम करायची आहे आणि भजी उलटवून घ्यायची आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला 5 मिनिट ही भजी व्यवस्थित तळून घ्यायची आहेत। खूप सुंदर आणि खूप टेस्टी होतात भजी, नक्की ट्राय करा। आणि आपल्याला असं संध्याकाळच्या नाश्त्याला वगैरे आपण असं इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून असं ही भजी करू शकतो किंवा कधीतरी भूक लागली तर आपण घाईमध्ये ही भजी अगदी झटपट होतात, ही भजी आपण करू शकतो। तर बघा, इथे आता ही भजी आपली तळून झालेली आहे, व्यवस्थित कलरही छान आलेला आहे। बघा, खूप सुंदर अशी ही भजी इथे तयार आहे। याच पद्धतीने मी सर्व भजी आता इथे करून घेणार आहे। तर बघा, इथे सर्व भजी मी आता इथे तळून घेतलेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, इथे भजी तयार आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।